कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील अशोकनगर येथे येथे बुद्धभूमी फाउंडेशन आहे। या बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमीन प्रकरणातून गेल्या अनेक दिवसांपासून वादविवाद झाल्याचं पाहायला मिळतं। ह्याच परिसरातून कल्याण पूर्व पश्चिमला जोडणारा महत्त्वाकांक्षी पूल जातो। या पुलाच्या बांधकामादरम्यानच या ठिकाणी वाद झाला होता, विरोध झाला होता। या विरोधानंतर काही आरोप प्रत्यारोप झाले। त्यानंतर एकंदरीतच कल्याणमध्ये जे वातावरण आहे ढळून निघाल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही बाजूंनी अनेक आरोप प्रत्यारोप होतात। आपल्यासोबत आज बुद्धभूमी फाउंडेशनचे भंतेजी स्वतः आहेत। त्यांच्याकडूनच आपण नक्की काय आरोप आहेत, काय प्रत्यारोप आहेत, त्यांची उत्तरं काय आहेत ते जाणून घेणार आहोत। भंतेजी, नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? कारण अनेक आरोप होतात, तुमच्याकडून आरोप केले जात आहेत की जेव्हा महापालिकेने कारवाई केली ती विना नोटीस केली गेली, तुम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना कारवाईची देण्यात आली नव्हती। कारवाई दरम्यान काही मूर्त्यांचं नुकसान देखील करण्यात आलं, काही बौद्ध जे भिक्षू होते त्यांच्यावर बंदुका देखील रोखण्यात आल्या होत्या। प्रशासनाकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलं होतं। काय नेमका प्रकार होता सगळं? नाही, प्रकरण नोटीसचं नाही आहे। त्यामध्ये एखाद्या बांधकामाला अनधिकृत घोषित करायचं असतील तर MRTP कायद्यामध्ये बऱ्याच सेक्शन्स आहेत। त्यानुसार अगोदर त्यांनी सुनावणी घेऊन ते संबंधित बांधकाम अनधिकृत घोषित करून काय अवधी देतात, त्या पुढील 10 दिवसात 15 दिवसात तुम्ही स्वतःहून ते बांधकाम हटवा, निष्कासन करा, नाही तर आम्ही येऊन करू। तरीही आम्ही जर ती बांधकाम स्वतःहून निष्कासन नाही केले किंवा त्यांचे निर्णयाला आपण हायर ऑथॉरिटीला आपण आव्हान नाही दिले किंवा हायकोर्टातून पण करू शकतो, नाही केले अशा पद्धतीने, मग तेव्हा महापालिके एकदम खुली असतात, ओपनली ते येऊन कारवाई करू शकतात, तेव्हा त्यांची ती कारवाई कायदेशीर होईल। परंतु या ठिकाणी असे कोणतेही निर्णय नसताना, आदेश नसताना, महापालिकेकडील सुनावणी घेऊन आदेश असले तरी चालते किंवा हायकोर्टातून आदेश, अशा प्रकारे कोणतेही कायदेशीर आदेश नसताना त्यांनी पोलीस बळाचा वापर करून, काय खाजगी लोकांचा वापर करून, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे आयुक्त अभिनव गोयल त्यांची प्रामुख्याने या ठिकाणी जागेवर उपस्थित राहिले। त्या दिवशी उपायुक्त प्रसाद बोरकर आणि पोलीस यंत्रणा या लोकांनी काही बेकायदेशीर अशा प्रकारे कारवाई करून तथागतांची मूर्ती एका प्रकारे विटंबनेच्या स्वरूपामध्ये त्यांनी भिक्खू संघाकडून कोणत्याही अधिकृत धम्मविधी करून न घेता, काही लोकांचे तिथे हात जोडून फोटो पाहिलेला आहे, त्या लोकांना त्यामध्ये फोटोमध्ये स्पष्ट आहे। माझं सांगणं आहे त्या लोकांना ह्या ठिकाणी घेऊन यावं, कोणत्या वंदना घेतले, कोणते त्या ठिकाणी त्यांनी त्रिरत्न वंदना, बुद्धपूजा घेतलेल्या आहेत, त्यांना बोलून दाखवा आम्हाला आमच्यासमोर या ठिकाणी। एकंदरीत प्रशासनाचं असं म्हणणं आहे की फाउंडेशनसोबत त्या फाउंडेशनचे पदाधिकारी आहेत, अनेक बैठका देखील झाल्या होत्या, मात्र कुठलाही निर्णय मिळाला नव्हता। पुलाचं काम करायचं होतं, तसंच त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार सुरू आहे। अनेक मागण्या त्याच्या मान्य देखील करण्यात आल्यात। काही तांत्रिक अडचणी या मागण्या मान्य करण्याबाबत आहेत, त्या देखील येत्या काळात सोडवण्यात येतील याची कल्पना त्यांना देण्यात आली होती। दुसरं ज्या मूर्त्यांचं त्यांनी ते बोलतात की मूर्त्यांची आम्ही विधिवत पूजा करून त्या मूर्त्या तिथून काढल्या होत्या आणि त्या त्यांच्या ताब्यात दिल्यात। तर यामध्ये एक महत्त्वाचा विषय सांगायचा आहे। पूर्वीपासून आमचे बऱ्याच आम्ही वारंवार लिहिलेलं आहे, विकास कामात बुद्धभूमी फाउंडेशन किंवा बौद्ध उपासक किंवा आपण बौद्ध अनुयायी कोणाचाच विरोध नाही आहे। पूर्वीपासून आम्ही तोंडीही वर्बली बोलतो आणि आम्ही लिखित स्वरूपातही त्यांना आम्ही कित्येक वेळ लेखी दिलेला आहे। परंतु आम्हाला न्याय पाहिजे, न्यायाच्याच दृष्टीने आम्ही पत्रावर करत होतो, आम्ही त्यांना सांगत होतो। कारण न्याय म्हणजे आता जो भूसंपादन कायदा आहे 2013चा किंवा MRTP कायदा किंवा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे किंवा अशा प्रकारे बऱ्याच जे कायद्याच्या अनुषंगाने आम्हाला न्याय द्या, आमचे तुम्ही ऐकून घ्या, आम्हाला तुम्ही अधिकृत आम्हाला तुम्ही नोटीस द्या, पंचनामा करा, मोजणी करा आणि भूसंपादनाची नुकसान भरपाईमधून पैसेसुद्धा आम्ही मागितलेले, आम्ही लिखित स्वरूपात दिलेले आहेत। परत लोकांच्या कल्याणासाठी, लोकहितासाठी या ठिकाणी सुसज्ज विपश्यना केंद्र, या ठिकाणी शाळा इमारत, या ठिकाणी हॉस्पिटल, या ठिकाणी जागतिक बुद्धरूप आम्हाला बांधून द्या। परंतु अशा प्रकारचे कोणत्याही स्वरूपाचं आम्ही बऱ्याच मीटिंग घेतलं तरी त्यांनी ह्या यंत्रणेकडे, पालिका प्रशासन किंवा संबंधित जे प्रशासन आहे त्यांच्याकडे आम्ही बरोबर 3-4 वर्षापासून हे पाहिलेलं आहेत, त्यांच्यामध्ये हे न्यायिक विचारच नाही आहे खरं म्हणजे। त्यांनी त्यामुळे आमचे सर्व कायदेशीर अधिकार असतानाही पूर्ण या बौद्ध समाजाला, बुद्धभूमी फाउंडेशनला शून्यात टाकून त्यांनी 2दा या ठिकाणी बेकायदेशीर कारवाई करून तथागतांची मूर्ती त्यांनी विधिवत न करता त्यांनी बेकायदेशीरित्या त्यांनी हटवलेलं आहे। बौद्ध स्तूप ज्या आज मागासवर्गीय आयोगाचा निर्देशावरून महानगरपालिकेने त्यांच्या रेकॉर्डवर नोंद करणे त्यांना भाग पाडलेलं आहे। बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव प्रतिकृती स्तंभ, ह्या गोष्टी त्यांनी बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि 42 झाड, एक झाडांच्या नावासहित नोंद आलेलं आहे।
झाडांची त्यांनी अशा प्रकारे कत्तली केली, मुळासहित काढून फेकून दिले, काही उद्या पुरावेसुद्धा नाही राहिले, परंतु ह्या सर्व पुरावे रेकॉर्डवर नोंद झालेला आहे. ते आता कसं बोलणार की ते झाडं नव्हते? मी तर 42 झाडांना एकच झाडाची व्हिडिओग्राफी कुणीतरी करून ठेवलं आहे. एक झाडाची व्हिडिओग्राफी बघूनसुद्धा लोकांना किती दुःख झालेलं आहे, किती संतापित झालेलं आहे. हे संपूर्ण विश्वामध्ये कल्याण शहराची हे एक नाचक्की झालेली आहे. बुद्धांवर किती अन्याय, बौद्धांवर. काही अनाकडून वारंवार आरोप केले जात आहेत की या ठिकाणी राजकारण केलं जातं आहे, जाणीवपूर्वक विकास कामांना अडथळा निर्माण केला जातो आहे. मग आम्ही अगोदरच बोललो, विकास कामांना बिलकुल कोणाकडूनही हरकत नाही आहेत, परंतु न्यायासाठी हा लढाई आहे. अन्यायाच्या मार्गाने, बेकायदेशीर मार्गाने आम्हाला जसं न्याय लागू होतो, आयुक्त, उपायुक्त, पोलीस त्यांनाही न्याय लागू होतो. त्यांनी प्रथम न्यायाची बाजू घेऊन जे शोषित आहेत, बौद्ध आहेत, जे दलित आहेत, त्यांनी अगोदर प्रोटेक्शन केलं पाहिजे. परंतु असे कृत्य त्यांच्याकडून होत नसल्याने मग हे उद्रेक आपल्याला समोर दिसून आलेला आहे. त्याचा मध्यम मार्ग काय निघाल? कारण पूल होणं देखील गरजेचं आहे. कल्याण पूर्व पश्चिमची, तुम्ही या शहरात राहतात, कल्याण पूर्व पश्चिमची वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडीला प्रत्येक नागरिक सामोरे जातो आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षा प्रकल्प आहे हा. जर पूल झाला तर नागरिकांना दिलासा मिळेल, वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात शहराचा विकास होण्यात देखील त्याच प्रमाणात मदत होईल. मात्र कुठेतरी या वादामुळे हा पूल कुठेतरी रखडल्याचं पाहायला मिळतं. काय मध्यम मार्ग यामध्ये निघू शकतो? तुमच्या काय मागण्या ज्या प्रामुख्याने प्रशासनाने मान्य केल्या पाहिजे? नाही, पूल तर निश्चितच होणार आहेत. आम्हीच तुम्हाला ग्वाही देतो. पूल तर 100% होईलच. काय नदी, कारण या प्रकल्पाचं नावाचं आहे वालधुनी नदी समानांतर उन्नत रस्ता. तो काय नदी समानांतर होईल किंवा जरा पश्चिमेकडून पाठीमागून होईल. आणि त्यासाठी आता नव्याने असेसमेंटसुद्धा सुरू केलेलं आहे MMRD आणि KDMC प्रशासनाने. म्हणून त्यामुळे पुलाबद्दल काही वाद नाही आहेत. आणि याचाही पलीकडे जाऊन जे आपण त्या दिवशी 30 तारखेला जी घटना घडलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे दोषी आहेत म्हणजे महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर आणि त्यांच्यासोबत आपले सहाय्यक आयुक्त सविता हिले यांची तात्काळ म्हणजे बौद्ध समाजाची ही प्रथम मागणी आहे, यांची निलंबन व्हायला पाहिजे. त्यानंतर वाद मिटेपर्यंत पुलाच्या पिलरचं काम सुरू होणार नाही आहे. पुलाचं काम कुठेतरी रखडणार आहे. प्रामुख्याने मागण्या काय असणार आहेत? ज्या मागण्या मान्य केल्यावर तुम्हाला देखील दिलासा मिळेल, तर पुलाचं काम देखील सुरू होईल, त्या माध्यमातून नागरिकांना देखील दिलासा मिळेल. नाही, आता काय नव्याने ते असेसमेंट सुरू झाल्याने त्यांच्याकडूनच काय निर्देश आलं असेल ना, त्याबद्दल आपण नाही सांगू शकत. खासदाराने देखील एक पत्राच्या माध्यमातून सांगितलं होतं की या संपूर्ण प्रकरणाची जे TDR घोटाळा वगैरे जे काय आहे त्याची SIT चौकशी नेमण्यात यावी, फाउंडेशनच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, त्यांचे देखील एक निवेदन आलं होतं. तिथं आपली पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, सकारात्मक पेक्षा आहे ना, प्रत्यक्ष कृतीमध्ये काय येत आहे ते सर्वात महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठीच आपण सर्व बौद्ध बांधव आता वाट पाहत आहोत. आणि त्यासाठी आपण आता पुढील 15 तारखेला आपली धरणं प्रदर्शनसुद्धा सुरू होणार आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर. आणि या ठिकाणी जे खाजगी लोकांनी हे उळदंग त्या दिवशी केलेलं आहे, बऱ्याच मशिनरी आणून ड्रोन व्हिडिओच्या सहाय्याने एक व्यक्तीचे त्या ठिकाणी शिनाख्त व्हायला पाहिजे, त्यांची त्या ठिकाणी चिन्हित करून त्यांना ते अटकसुद्धा व्हायला पाहिजे. तेव्हाच बौद्धांना एक न्याय मिळेल. बौद्धांचा जो एक मोरल डाऊन झालेला आहे त्याला कुठेतरी बूस्ट होईल. या प्रकरणात एकंदरीत असं वाटत नाही का, कारण आरोप देखील होतात की राजकारण होतं या प्रकरणाचं? हा राजकारणाचा बिलकुल विषयच नाही. कारण राजकारण होत असलं, राजकारणाचा विषय असला तर 3-4 वर्षापूर्वीच होऊ शकले असते ना. आता हा आहे न्यायाचा विषय, अन्यायाचा विरोधात न्यायाचा हा विषय झालेला आहे. म्हणजे काय वाटतं तुम्हाला आता या पुलाबाबत संदर्भात काय वाटतं? पुलाचं काम थांबेल की होईल? बोललो तुम्हाला अगोदर की पूल तर होईलच ना, होईल. हां, येत्या पुढच्या आंदोलनाची भूमिका काय असणार आहे आपली? पुढचा जसं आम्ही आता समाज बांधवाने परवा इथे हजारोंच्या संख्येने बैठकीमध्ये एक मताने ठरवलेलं आहे. 15 तारखेपासून मुख्यालयासमोर तिथे धरणा प्रदर्शनाला सुरुवात होऊन पुढे मग जे काही निर्णय होईल ते आपणास आवश्यक. आर्थिक व्यवहार झाल्याचा देखील अनेकदा आरोप होतो या संपूर्ण प्रकरणामध्ये. आपण ऐकलं असेल याआधी देखील अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काय म्हणणं आहे तुमच्याबाबत? बघ, आम्हाला या ठिकाणी आता काय 1.5 महिना अगोदरच हे बुद्धरूप ते शांततेत हटवेल त्यासाठी बनतेजी म्हणे आम्हाला काय सरकारी लोकांनी सुद्धा संपर्क केल्याने मग आम्ही वकिलांशी सल्ला घेऊन आम्ही सरकार दप्तरी हे नोंद पण केलेलं आहेत. तर आम्हाला वैयक्तिकरित्या म्हणे हे तुम्ही बनतेजी 1.5 कोटी रुपये घ्या आणि तुम्हाला ठेवायचं आहे काय कार्य करायचं आहे करा. आता बघ, मी लहानपणापासून भिक्षू झालेलो आहे. मी तक्षशिला शाळा उल्हासनगर, तिथून मी 10वी करून ठाणा
जोशी बेडेकर कॉलेज, तिथे मी 5 वर्ष ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यानंतर मुंबई माझ्या तब्येतीचा जरा इश्यू आहेत. तर आता ह्या जमीन मी इतक्या बिल्डर, कित्येक राजकारण त्या लोकांकडून मी सांभाळून कित्येक वर्षापासून ठेवलेलं आहे. हे काय पैशासाठी, तेव्हाच मी पैसे म्हटलं की किती पूर्वी मी किती पैसे घेऊ शकलो असतो. परंतु काही लोक असतात जो वेगळ्या हेतूने सामाजिक दृष्टीने कार्य करीत असतात. तर मी त्यापैकी मी स्वतःबद्दल सांगू शकतो, मी एक असू शकतो बहुतेक. तर आताही या मध्ये त्यांनी असं मला सांगितल्यानंतर, अरे मी म्हटलं त्या बुद्धाला विकून मी कसं काय पैसे घेऊ, तुमच्याकडे पैसे घेणार, गप्पा राहणार, तुम्ही बुद्धरूप काढून घेणार. त्यांना बोललो का आम्हाला तुम्ही अधिकृत, मग आमच्या वकिलांचे आम्ही सल्ला घेऊन लिहिलं. दरम्यान बाधित हे आम्ही नोंद केलेलं आहे शासन दरबारी तक्रार. दरम्यान बाधित मूर्ती, झाडे इत्यादी हटविण्यासाठी काही तथाकथित ठेकेदारांचा व्यक्तींनी मला वैयक्तिकरित्या काही रक्कम देण्याची ऑफर दिली. मला अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये स्वारस्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांनी बुद्धविहारात येऊन शांततेचा व नम्र भाषेत दबाव टाकत, कोणीच मला असं काही धमकी वगैरे दिली नाही, ते सांगतो मी. त्यांच्या मनात सिंपॅथी होतं. शेवटी असं काही त्यांनी वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे नाही आलं. त्यांना वाटले काय वरून मिटिंग झालेल्या सर्व गोष्टी ते होणार आहे, यांना काहीच नाही मिळणार, म्हणून भंतीजी तुम्ही एवढे घेऊन काहीतरी कर, अशा त्यांच्या मनात सिंपॅथी होतं. म्हणजे अलीकडे शासकीय लोक, तुम्ही वैयक्तिकरित्या स्वीकारत नसाल तर आणखीन काही रक्कम वाढवून देऊ, त्यात तुम्हाला बुद्धविहारासाठी काही नवीन कामे करता येतील, म्हणून दिली जाणारी रक्कम स्वीकारा, यातच तुमचे हित आहे, अन्यथा तुमच्यावर कोणत्याही स्वरूपाचे केस दाखल होईल. आता एक तो काही केससुद्धा दाखल झालेले आहे म्हणे. त्याचा आम्ही पूर्ण शहानिशा करून त्याबद्दलही आपणास माहिती देऊ असे सांगितले. तसेच आज नाही तर उद्या मोठ्या संख्येने येऊन मार्गिकेत येणारी मूर्ती, झाडे, भिक्खुनिवास इत्यादी आम्ही काढणारच असेही सूचित केले. त्यावेळी मी संबंधित अधिकाऱ्यांना नम्रपणे कळविले की आम्हाला कायदेशीर मार्गाने मिळणारा 1 रुपया देखील मान्य असेल, कृपया त्यासाठीच प्रयत्न करावेत. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी काय क्लिअर आहे, ट्रान्सपरंट आहे. आमचे जे कोर टीम आहे त्यांना सर्व गोष्टी कल्पना आहेत. प्रमुख काय मागणी असेल जेणेकरून हा वाद मिटेल? या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन ही अशी एक संघटना, ते लपून छपून काहीच नाही होत आहे. तर प्रमुख मागणी म्हणजे जसं थोड्या वेळापूर्वी बोललो, यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी. आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त आणि त्यानंतर जे या ठिकाणी खाजगी लोक येऊन, गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन तोडफोड केलेली आहे बुलडोझरने. ड्रोन कॅमेरेचा आधारे त्यांनी ड्रोन घेतलेला आहे आणि त्या आधारे एका व्यक्तीला चिन्हित करून त्यांची अटक व्हायला पाहिजे. तेव्हाच बौद्धांना न्याय मिळेल, समाजाला न्याय मिळेल. या जागेबाबत, मोबदला प्रकरणी किंवा जागेच्या विकासाबाबत काय प्रमुख मागणी असेल? मोबदला प्रकरणी जे काय आता कायद्यामध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे आम्ही ऐकलेलं आहे, काही प्रक्रिया त्यांनी सुरू केलेल्या आहेत. बघू येत्या काळात काय प्रत्यक्षात काय होतं आहे. एकंदरीतच कल्याण पूर्वेतला हा जो महत्त्वाचा पूल आहे, हा पूल या वादामुळे रखडला आहे. त्यामुळे सरकारने देखील या मागण्यांबाबत काहीतरी सकारात्मक विचार घेऊन ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणच्या या संस्थेने देखील या प्रकरणी काहीतरी सकारात्मक प्रतिसाद देणं गरजेचं आहे. एकंदरीत या पुलाचं काम हे नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी काय निर्णय होतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.